कोकणात सर्वात जास्त भात शेती केली जाते। त्याला जोड उद्योग म्हणून मत्स्योत्पादन घेतलं जातं। पण खेकडा शेतीबद्दल तुम्ही ऐकलंय का? पालघरमध्ये समृद्ध कोकण संस्थेनं खेकडा शेतीचं प्रशिक्षण शिबिर घेतलं। नेमकी कशी केली जाते खेकडा शेती पाहूया त्या रिपोर्टमधून। देशात सर्वात मोठी सागरी किनारपट्टी महाराष्ट्राला लाभली आहे। तब्बल 720 किलोमीटरचा समुद्र किनारा असलेल्या आपल्या कोकणात प्रामुख्याने केली जाते ती भात शेती, ज्याच्या जोडीला मत्स्य उत्पादन आहेच। या मत्स्योत्पादनात खेकडा शेती ही तितकीच फायद्याची आहे। उत्तर कोकण भागात खेकडा शेतीच्या प्रचारासाठी कोकण उद्योजक प्रतिष्ठानच्या समृद्ध कोकण संस्थेनं प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं होतं। या उपक्रमाला प्रशिक्षणार्थींचा भरघोस प्रतिसाद मिळाला। या ठिकाणी अनेक प्रकारचं तिवरीची झाडं उपलब्ध झालेली आहेत, वाढलेली आहेत। आता या तिवरीच्या झाडामध्ये या लोकांना काही व्यवसाय करता येत नाही आणि तोडता पण येत नाही। तर आता नुकतंच महाराष्ट्र शासनाने कांदळवनामध्ये खेकडा शेती करण्यासाठी एक योजना जाहीर केलेली आहे। या योजनेचा फायदा जास्तीत जास्त आपल्या या भागातील लोकांना मिळावा या दृष्टिकोनातून कोकण भूमी प्रतिष्ठान यांनी हा एक मोठा पुढाकार घेतलेला आहे। इथे आपण माहिती देतोय। खेकडा शेती हा एक व्यवसाय जो असा आहे की भविष्यामध्ये याला अतिशय चांगले दिवस आहेत, कारण हा अतिशय चांगल्या पद्धतीने, सोप्या पद्धतीने आणि कोणत्या प्रकारचं प्रदूषित जरी पाणी असेल तर त्या भागात हा होऊ शकतो। खेकड्यांची देश विदेशातली लोकांमध्ये वाढती मागणी आहे, त्यामुळे निर्यात व्यवसायातही या शेतीचा फायदा होणार आहे। अलीकडेच महाराष्ट्र शासनानं 2017-18 साठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या प्रकल्पास मान्यता दिली। खेकडा शेतीमुळे कोळंबी उत्पादनाला पर्याय मिळू शकतो आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून समृद्ध कोकण संस्थेनं या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं। समृद्ध कोकणच्या माध्यमातून ही आम्ही पहिलीच कार्यशाळा या ठिकाणी पालघर या जिल्ह्यामध्ये लावलेली आहे आणि हा ही संकल्पना खेकडा संवर्धन हा विषय तसा सगळा नवीन आहे आणि ह्याची साधारणतः या भागामध्ये लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा प्रथम या ठिकाणी उद्देश आमचा ठेवलेला आहे। ही एकदम नवीन संकल्पना आहे। याच्या आधी या भागामध्ये कोळंबी संवर्धनासारखा विषय वगैरे व्हायचा, पण कोळंबी हा विषय कसा आहे की जरा लवकरच आजारांना बळी पडणारा वगैरे विषय आहे। त्याच्यामुळे खेकडा हा अतिशय प्रदूषित वातावरणात सुद्धा, प्रदूषित ह्याच्यात सुद्धा राहणारा प्राणी आहे आणि हा संपूर्णपणे या ठिकाणी रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक शेतकऱ्यांना एक नवीन संधी उपलब्ध करून देऊ शकेल। महाराष्ट्र राज्य सोडून किनारपट्टी लाभलेल्या इतर सगळ्या राज्यांमध्ये खेकडा उत्पादन घेतलं जातं। देशात सर्वाधिक खेकड्यांचं उत्पादन तामिळनाडू राज्यात घेतलं जातं। कोकणातील मच्छीमार आणि मासे उद्योगांना या शेतीमुळे उत्पन्नाचं नवं साधन मिळू शकतं। बाजारभावानुसार प्रति किलो 1200 ते 1500 रुपये असा दर खेकड्यांना मिळतो। या शिबिरामध्ये नवी मुंबई, रायगड अशा ठिकाणाहून प्रशिक्षणार्थींनी हजेरी लावली होती। शिबिरामुळे खेकडा शेतीबाबत योग्य मार्गदर्शन मिळाल्याचं ते सांगतायत। सुरेश नाईक सरांबद्दल मी आधी ऐकलेलं आणि त्यांचे सेमिनार सुद्धा मी अटेंड केलेले। तर त्यांचं जे मार्गदर्शन आहे ते अतिशय मोलाचं मार्गदर्शन असे ते करतात। तसंच या मार्गदर्शनामध्ये आपल्या साईडला जी असणारी कांदळवन ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकारची खेकडा शेती केली जाते त्याचं चांगलं मार्गदर्शनही केलेलं आहे। या प्रशिक्षणामध्ये आपल्याला जे खेकडा संवर्धन आहे ते कसे करायचे किंवा त्याची जी देखभाल कशी करायची ती आपल्याला एक्झॅक्ट माहिती भेटते। शिकवलं म्हणजे खेकडा म्हणजे अगदी बेसिक, अगदी बीजापासून ते अगदी पूर्ण फायनल आउटपुटपर्यंत त्याचं कसं जे आहे डेव्हलपमेंट आहे, म्हणजे त्याचं अगदी त्याचा स्वभाव काय असतो, त्याची वर्गीकरण काय असतात, ते सगळ्या पद्धतीमध्ये त्यांनी सगळं व्यवस्थित आम्हाला सरांनी सांगितले आणि ते आम्हाला भरपूर त्याच्याबद्दल आम्हाला फायदा झालेला आहे आणि त्याच दृष्टीने आम्हाला भविष्याच्या दृष्टीने भरपूर आम्हाला याचा फायदा घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतो नक्कीच। सागरी कवचधारी प्राण्यांमध्ये खेकडा हे महत्त्वाचं खाद्य। कोकणी खाद्य संस्कृतीत कोळंबीनंतर खेकड्यांनाच प्राधान्य दिलं जातं। खेकड्यामध्ये औषधी गुणधर्मही मोठ्या प्रमाणात आहेत। अशा खेकड्यांची शेती मच्छीमारांसाठी फायद्याचीच ठरणार आहे। संतोष पाटील, ABP माझा, पालघर।